हर कोने में छिपे टैलेंट को मंच देने की मकसद के साथ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा और उत्तर भारतीय मोर्चा द्वारा डोंबिवली में नमो चषक 2024 का शानदार आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर भारतीय जनता पार्टी के विधान परिषद सदस्य विधायक रमेश दादा पाटिल मौजूद थे। इस अवसर पर उनके साथ भाजपा महाराष्ट्र मच्छीमार सेल के प्रदेश अध्यक्ष एडवोकेट चेतन दादा पाटिल, 144 कल्याण ग्रामीण विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष अमित चिकनकर, 144 कल्याण ग्रामीण विधानसभा नमो चषक संयोजक सचिन गायकर, उत्तर भारतीय मोर्चा जिलाध्यक्ष नागेंद्र शर्मा, भाजपा कल्याण ग्रामीण जिला अध्यक्ष सूर्यकांत मालकर, कल्याण उपाध्यक्ष रवि ठाकुर, उत्तर भारतीय मोर्चा महासचिव राजन पांडे, देवी शंकर शुक्ला, सारिका मिश्रा, नमो चषक फुटबॉल आयोजन समिति के तमाम सदस्य मौजूद थे। बता दें कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना के तहत नमो चषक के माध्यम से हर विधानसभा क्षेत्र में खेल और कला को बढ़ावा दिया जा रहा है और इसी के औचित्य पर डोंबिवली में आयोजित इस नमो चषक 2024 में खिलाड़ियों की दमदार प्रतिभा इस दौरान खुलकर दिखाई दी। इस अवसर पर विजेताओं को रमेश दादा पाटिल द्वारा पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इतना ही नहीं, रमेश दादा पाटिल और तमाम मान्यवरों ने खिलाड़ियों की हौसला अफजाई करते हुए कहा कि आज के जीवन का मूल मंत्र है मेहनत और लगन। इस अवसर पर मीडिया से बात करते हुए रमेश दादा पाटिल ने कहा, नमो चषक 2024 प्रतिभा को मंच देने में कामयाब रहा। नमो चषक भारतीय जनता पार्टी व भारतीय युवा मोर्चाने जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजन केलेलं आहे आणि आज कल्याण ग्रामीण या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात हे फुटबॉलच्या स्पर्धा नमो फुटबॉल स्पर्धा इथे आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष शर्माजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ह्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि उपस्थित माझे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी जी जबाबदारी भारतीय जनता पार्टीने दिलेली होती की आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये जे खेळाडू आहेत, मग ते कबड्डीचे असू द्या, क्रिकेटचे असू द्या, फुटबॉलचे असू द्या, कॅरम स्पर्धा असू द्या, अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा या मतदारसंघामध्ये खेळवायच्या आहेत। आणि नुसतं ह्या मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे जेवढे 288 मतदारसंघ आहेत त्या सर्व मतदारसंघामध्ये आपल्या युवकांना, आपल्या जे तरुण आहेत त्यांना प्रोत्साहित करायचं आहे आणि या ठिकाणी कल्याण ग्रामीण मतदारसंघामध्ये शर्माजीने पुढाकार घेतला। आज संपूर्ण टीम इथे काम करत आहे। शर्माजींनी त्यांचा एक भाग म्हणून फुटबॉलच्या उत्तर भारतीय फुटबॉल स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलं आणि खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि नवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण मतदारसंघामध्ये स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता आज कामाला लागलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क।